शेतकरी मित्रांनो नमस्कार. उन्हाळी हंगामातल्या टोमॅटो लागवड करत असताना व्हरायटी सिलेक्शन म्हणजेच वाहनाची योग्य निवड करणं खूप महत्वाचं आहे. खरं तर उन्हाळी हंगाम म्हणलं तर जानेवारी ते मे या कालावधीत होणारी लागवड विचारात घेतली जाते. पण तसं आपण जर महाराष्ट्रातला विचार केला तर मार्च एप्रिल महिना हा सर्वाधिक लागवडीचा कालावधी असतो उन्हाळी हंगामातला. 15 मार्च नंतरनं बऱ्यापैकी कोणत्याही कंपनीकडे उन्हाळ्यामध्ये लागवड करण्यायोग्य योग्य वाण किंवा लेबल क्लेम असलेला वाण उपलब्ध नाही. परंतु आपल्याला वाण निवडायचा कशाच्या आधारावरती तर आपला अनुभव या इथून मागच्या काळामध्ये कोणता वाण या हंगामामध्ये लागवड केल्यानंतर तो मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकला गेला किंवा या वातावरणात तो टिकला वाढला याच्यावरती. सध्या याचा विचार केला तर इलांगोटेड म्हणजे जे लंब गोल फळं असतात टोमॅटोची या सेगमेंटमध्ये 3 वाण मी तुम्हाला याच्यामध्ये माझ्या अनुभवानुसार सजेस्ट करेल. एक आहे सिंजेंटा कंपनीचा 6242 वाण, तो तुम्ही याच्यासाठी निवडू शकता. दुसरा सेमिनिस कंपनीचा अथर्व हा देखील वाण याच्यामध्ये निवडू शकता. आणि तिसरा ईस्ट वेस्ट कंपनी जी आहे या कंपनीचा रिधान नावाचा जो वाण आहे या वाण घेऊ शकता. या 3 वाणापैकी एका वाणाची तुम्ही या दरम्यान निवड करू शकता. दुसरा जो गोल सेगमेंट असतो ज्याला आपण चक्री आकाराची फळं म्हणतो काही भागामध्ये, याच्यामध्ये सिंजेंटा कंपनीचा साहू हा वाण तुम्ही निवडू शकता. तसंच बीएसएफ कंपनीचा नवीन पॉवरटिक वाण आलाय, तो या वर्षी ट्रायल बेसिसवरती लागवड करण्यासाठी तुम्ही त्याला प्राधान्य देऊ शकता. ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. अधिक टोमॅटो मधील संपूर्ण नियोजनासाठी फ्रूटवाला बागायतदारला फॉलो करा. स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय याच्यावरती संपर्क करा. धन्यवाद.